मनसे भाजप युतीचं काय झालं? दिल्लीत नेमकं काय घडलं? राज ठाकरे सांगणार पडद्यामागची गोष्ट. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दरवर्षीप्रमाणे शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय. लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर होणारा हा गुढीपाडवा खास आहे, कारण या मेळाव्याआधी पडद्याआड बरंच काही राजकारण घडलं आणि केंद्रबिंदू होते खुद्द राज ठाकरे. राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. मनसे महायुतीत सामील होणार असं बोललं जात होतं. अगदी राज ठाकरेंच्या हातात शिवसेना येणार आणि मनसेचे उमेदवार धनुष्यबाणावर लढणार इथपर्यंत तर्क लढवले गेले. मात्र या भेटीगाठींना 2 आठवडे उलटले तरी पुढे काहीच घडलं नाही. अचानक साऱ्या चर्चा बंद झाल्या. बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली, काय वचनं दिली गेली याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे आणि नेमका हाच धागा राज ठाकरेंनी पकडला. राज ठाकरेंनी मोठी भूमिका जाहीर करण्याचे संकेत दिले. आता वेळ आली आहे नक्की काय घडलंय, नक्की काय घडतंय हे सांगण्याची. मनसे महायुतीत सामील झाली तर त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात ते पाहूया. राज ठाकरेंच्या रूपानं चौथा भिडू महायुतीत आल्यास लोकसभा निवडणुकीची गणितं बदलू शकतात. मनसे सोबत आल्यास मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना फायदा होऊ शकतो असा अंदाज आहे. लोकसभेसह विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत मनसेमुळे महायुती बळकट होईल. आताच्या राज्याच्या राजकारणामध्ये मनसे भाजपबरोबर जाण्याची शक्यता चित्र स्पष्टपणे दिसतं याच्यामध्ये. आता माझ्या माहितीप्रमाणे मनसेने 3 जागा मागितल्या होत्या, त्यापैकी 2 जागा त्यांना मिळाल्याचं माझी माहिती आहे. त्याच्यामध्ये उत्तर पश्चिम मुंबईमध्ये त्यांना मिळालेली आहे, तिथून कदाचित शालिनी ठाकरे ह्या उमेदवार असतील आणि दक्षिण मुंबईमध्ये बाळा नांदगावकर हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेची भूमिका काय असेल? अमित शहांसोबतच्या बंद दाराआड चर्चेत नेमकं काय घडलं? मनसे महायुतीसोबत जाणार, स्वबळावर लढणार की निवडणुकीपासून अलिप्त राहणार अशा चर्चा होताना दिसतात. या साऱ्या चर्चांची उत्तरं गुढीपाडव्याच्या सभेत मिळतील हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.